नमस्कार मित्र हो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज आपण पाहणार आहोत होंडा BRV. ही गाडी आपण CNG फिटमेंट केलेली आहे. ही गाडी जी आहे ती आपल्याकडे कोल्हापूरहून आलेली आहे. तर या गाडीचं फिटमेंट आपण पाहणार आहोत. या गाडीमध्ये आपण इन्स्टॉल केलेला आहे लोवाटो COBD2 हा ब्रँड. तर या गाडीची आपण सर्वप्रथम फिटमेंट पाहणार आहोत. इथे फिटिंग केलेला आहे आपण गॅस फिलिंग वॉल. हा आहे याचा ऑन ऑफ वॉल. इमर्जन्सीमध्ये आपण गॅस बंद करू शकतो, पुन्हा आपण चालूही करू शकतो. इथे फिटमेंट केलेला आहे आपण लोवाटोचा डबल स्टेज हाय प्रेशर रिड्यूसर. या ठिकाणी आपण पाहू शकता इथे फिटमेंट केलेला आहे आपण मॅप सेन्सर विथ फिल्टर. फोर सिलेंडर इंजिन आहे या गाडीचे. इथे इन्स्टॉल केलेले आहे आपण इंजेक्टर रेल. इथे फिटमेंट केलेला आहे आपण लोवाटोचा 48 पिन ECU. या गाडीमध्ये आपण डायनॅमिक ॲडव्हान्सरही फिटमेंट केलेला आहे. होंडा BRV मध्ये 3D डायनॅमिक ॲडव्हान्सर इन्स्टॉल होतो. हा आहे डायनॅमिक ॲडव्हान्सरचा कॅलिब्रेशन पोर्ट. इथून आपण डायनॅमिक ॲडव्हान्सरची केबल लावून लॅपटॉप थ्रू सेटिंग करू शकतो. स्विचचं फिटमेंटही पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे. या ठिकाणी आपण फिटिंग केलेलं आहे चेंज ओव्हर स्विच. ही गाडी आपण चालू करून पाहणार आहोत. गाडी पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे. एक 10 ते 15 सेकंद ती पेट्रोल घेऊन ऑटोमॅटिकली CNG वरती शिफ्ट होईल. ही गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. या गाडीमध्ये आपण फ्यूल लेवल करेक्टरही बसवलेला आहे. गाडी आत्ता चालू आहे. आपण पाहू शकता पेट्रोल जे आहे ते एम्प्टी दाखवत आहे. 31 सेकंदानंतर ऑटोमॅटिकली पेट्रोलची लेवल जी आहे ती दाखवणार आहे. हे आपण पाहू शकता पेट्रोल लेवल आता दाखवत आहे. गाडीचा AC आपण पाहू शकता. AC गाडीचा चालू आहे. गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं RPM फ्लक्च्युएशन नाही आहे. ही गाडी जी आहे ती आहे मॅन्युअल ट्रान्समिशन. सिलेंडरचं फिटमेंटही आपण पाहणार आहोत. या गाडीमध्ये आपण 14 kg 14 किलो सिलेंडर फिटमेंट केलेला आहे. हा आहे याचा टँक वॉल. इमर्जन्सीमध्ये आपण गॅस इथून बंद करू शकतो. गाडीचा गॅस बंद झालेला आहे. पुन्हा चालू करण्यासाठी आपण अँटी क्लॉकवाईज फिरवला तर गाडीचा गॅस जो आहे तो चालू झालेला आहे.
तर ही होती आपली होंडा BRVची लोवाटो किटची COBD2ची फिटमेंट. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.